राजविद्या राजगुह्य योग तरी अवदान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. म्हणजेच हे ज्ञान सर्व विद्यांच श्रेष्ठ, सर्व रहस्यातील सर्वोच्च आहे. ते पवित्र आहे, प्रत्यक्ष अनुभवण्याजोगे आहे, धर्मसंगत आहे आणि ते आचरण करणे अतिशय सुखद आहे. परी प्रौढी न बोलो हो जी, तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी. द्यावे अवदान हे माझी विनवणी सलगीची. मी बोलतोय ते ज्ञान माझ्या अहंकारातून नाही, तर तुम्हा ज्ञानी अनुभवी साधकांच्या सहवासात प्रेमपूर्वक श्रद्धेनं काही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून कृपा करून माझ्या शब्दाकडे अवधानाने लक्ष द्या, कारण माझा हेतू वादाचा नाही तर प्रेमाचा आहे. काजे लळ्यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती. जरी माहेरे श्रीमंती होती तुम्हासी. काजे लळ्याचे लळे सरती, जसे काहींचे लळे हौशी पूर्ण होतात, मनोरथांचे मनोरथ पूर्ती, तसेच त्यांचे मनोवांछित इच्छा पूर्ण होतात. जरी माहेरी श्रीमंती होती, कारण त्यांचे माहेर श्रीमंत असतं, म्हणजेच त्यांचा आधार मूळ समर्थ असतो. तुम्हा ऐसे तसेच तुम्हीही तसेच श्रीमंत आहात, ज्ञान भक्तीने समृद्ध. तुमचे या दिठी वेयाची ओले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ते सावली देखो निलोळे श्रांतू जिनी. तुमचे या दिठी वियाची बोले, तुमच्या दर्शनाच्या दिठी म्हणजे दृष्टी, वेळेचे बोलणे म्हणजेच तुमचे साक्षात दर्शन आणि वाणी. सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, यातून प्रसन्नतेचा सुवास मळे सुगंध वाहतो, जणू आनंदाचा दरवळ पसरतो. ते सावली देखून लोळे, त्या सावलीला तुमच्या छायेला पाहून मी लोटांगण घालतो, लोळतो आणि श्रांतू जीर्णी, आणि त्या आनंदात मी थकलो, श्रांत झालो. म्हणजेच माझा अहंकार, माझं मी पण थकून शमलं. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोह, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा ओलाहो. इथही जरी सलगी करू बिहो, तरी निवो के पा. प्रभू तुम्ही सुखामृताचा डोह, हे प्रभू तुम्ही सुख अमृताचा महासागर आहात, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा ओलाहो, म्हणून आम्ही आमच्या इच्छेने तुमच्याशी बोलण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. येत हे जरी सलगी करू बी हो, आणि या ठिकाणी या नात्यात जरी मी तुमच्याशी आपुलकी सलगी दाखवू इच्छितो, तरी निवो के पा. तरी खरेच मी कुठं आहे आणि कसा. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा वेचुका पाऊली. ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. ना तरी, जर नाही तर, म्हणजे दुसरी कोणतीही गोष्ट नाही मिळाली तरी बालक बोबडी बोली, लहान मुलांचे अस्पष्ट गोड बालबोली शब्द, वाकुडा वेचुका पाऊली, वाकड्या तिकड्या अस्थिर पावलांनी चालण्याचे प्रयत्न करणारे बाळ, चोज करुणी प्रेमाने, खेळकरपणे, आनंदाने, माऊली रिझे आई प्रसन्न होते, तृप्त होते. तेवी तुम्हा संतांचा पडियाऊ, कैसेनी तरी आम्हावरी. या बहुवाळू किया जियाऊ, सलगी करीत. तेवी तसेच तद्वत संतांची आपडी यावो,
संतांचा पदर आश्रय कृपाछत्र कैसेनी तरी कशानेही कोणत्याही मार्गाने आम्हावरी हो आमच्यावर हो कृपा संग बोवा फारच मोठ्या प्रमाणात आळुकिया आळशी कृतीत दुर्बळ सलगी करत जवळीक संगती ठेवून नातं जपून तसेच तद्वत संतांचा पदर आश्रय आणि कृपाछत्र कशानेही कोणत्याही मार्गाने आमच्यावर कृपा हो संग हो फार मोठ्या प्रमाणात आळशी कृतीत दुर्बळ जवळीक संगती ठेवून नातं जपून तेवी तुम्हा संतांची या पडी यावो कैसेनी तरी आम्हावरी हो या बोहुआ आळुकिया जी आहो सलगी करीत. हे संत जन हो, तुमचा पदर तुमचा आश्रय आम्हाला लाभो. आम्ही फार आळशी दुर्बळ आणि अयोग्य आहोत. तरी कसेही करून तुमची कृपा आमच्यावर व्हावी. आमच्याशी तुमची सलगी संगती जिवाळा राहो ही विनंती. वाचुनी माझी बोलतीये योग्य ते सर्वज्ञ भवा दृश्य श्रोते काय धड्यावरी सारस्वते पढो सिकीजे. वाचुनी पाहून विचार करून माझी या बोलती योग्यते माझ्या बोलण्याची पात्रता सामर्थ्य सर्वज्ञ भावा दृश्य श्रोते तुम्ही सर्वज्ञ सर्व जाणणारे संत श्रोते काय धड्यावरी सारस्वते ज्ञानवाणी विद्या यांचा धडा अभ्यास पढो शिकीजे शिकू किंवा वाचू शकेन काय. सर्वज्ञ संत जन हो, माझ्या बोलण्याची वाणीची योग्यता तुम्ही स्वतः जाणता. माझ्यासारख्या अज्ञ अशिक्षित भक्ताने सरस्वती देवीने ज्ञान वाणीने धडे काय शिकवावेत तुमच्या समोर मी काय बोलावे अशी पात्रता ही माझ्यात नाही.